डोंबिवली अंतर्गत निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलंय। सध्या अस्तित्वात असलेल्या निळजे रेल्वे उड्डाणपुलाची उंची डबल कंटेनर गाड्यांच्या वाहतुकीला अडथळा ठरते आहे। त्यामुळे हा पूल पाडून त्याऐवजी नव्यानं उंच पुलाची बांधणी करण्यात येणार आहे। टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीच्या मार्फत हे काम पार पडणार असून 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 9 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत 3 दिवस या पुलाचं काम सुरू राहील। या कालावधीमध्ये कल्याण ते शीळ रोडवरील वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूयात। कल्याण शिळपाटा रोडवरील महत्त्वाचा असणारा हा पलावा निळजे पूल, हा पूल 14 तारखेपासून या पुलाची दुरुस्तीसाठी हा पूल पाडण्यात येणार आहे आणि ह्या पुलाचं काम तब्बल 4 ते 4.5 महिने चालणार आहे। आणि ह्या पुलावरची वाहतूक कशी वळवावी यासाठी वाहतूक शाखेने उद्यापासून मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 9 तारखेला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत या ज्या पुलावरची वाहतूक आहे ही वाहतूक पूर्णपणे बंद करून, आपण आता बघू शकता हा पूल आपल्याला दिसत आहे, या पुलावरची वाहतूक उद्या रात्री मध्यरात्री बंद करण्यात येणार आहे आणि ही वाहतूक 9 तारखेला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही बंद असणार आहे। आणि ही जी वाहतूक आहे या वाहतुकीचं जे काय गाड्या आहेत ते पूर्णपैकी वाहतूक ह्या जो नवीन हा पूल झालेला आहे या पुलावरतून ही वाहतूक सोडणार आहे। उद्यापासून ते 9 तारखेपर्यंत म्हणजे तब्बल 3 दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। कल्याण आणि नगरला जोडणारा हा शहाड ब्रिज देखील पूर्णपणे डागडुजीसाठी बंद आहे। नंतर कल्याण ते दुर्गडी किल्ला हा जो पूल आहे हा पूल देखील एक पात्री बंद केलेला आहे डागडुजीसाठी आणि आता उद्यापासून हा देखील पूल बंद राहणार आहे। म्हणून वाहतूक जे पोलीस आहेत त्यांची आणि वाहन चालकाची खरं तारेवरची कसरत ही पाहायला आपल्याला भेटणार आहे। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।